आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे, संभाजीराजे सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय। इथं गोलीमार भेजेमेची भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे। मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार घ्यायची। अशा प्रकारची भाषा, ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होते। 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात। त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केलं नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात। आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं। सगळे झंटा फंटा आटम उधर है, आणि हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळत होता? याच मोर्चातनं सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा, जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी देखील सर्वपक्षीय नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालंय। मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे तर तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका। मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने। करेक्ट, आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही, आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा। तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे, हलकटपणी करायला पाहिजे मंत्रिमंडळातून। धनंजय मुंडे, जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे। आणि